रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाटकुल गावातील रुपनोर सर म्हणजे ह्यांच्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये आलो आहेत. मोहोळ तालुक्यातील पाटकुल हे गाव आहे. त्या गावातील हे डाळिंबीचा प्लॉट आहे. ह्या प्लॉटची म्हणजे सुरुवातीची कंडिशन म्हणजे आपण हा प्लॉट सप्टेंबरमध्ये पानगळ केली ना. सप्टेंबरपासून आपण ह्याची पानगळ केलेली आहे. सप्टेंबरपासून बघितलं तर वातावरणात खूप बदल झालेला आहे. कारण प्रत्येक एक 8 दिवसाला बघितलं तर वातावरणाचं चढउतार म्हणजे थंडी, आभाळ आणि पाऊस, ह्या वातावरणातून आपण ही बाग फुलवलेली आहे. तर सप्टेंबरमध्ये आता बघितलं असेल तर महाराष्ट्रातील बऱ्याच बागा सप्टेंबरमध्ये पानगळ झालेले आहेत. पण त्या बागाची कंडिशन बघितली ना, आता आपण ह्या बागाची कंडिशन बघितली तर भरपूर फरक आहे. तर आपण ह्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊ आणि ह्यांची ओळख करून घेऊन आपण ह्या प्लॉटला कसं ट्रीटमेंट केलं आणि प्लॉट आपण कसं का इथपर्यंत आणला आपण हे नंतर जाणून घेऊ. तर नमस्ते. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेश संजय रुपनर आहे. बरं, हा कुठल्या गावातला प्लॉट हा? पाटकुलमधला आहे. पाटकुल तालुका मोहोळमधला हा प्लॉट आहे. प्लॉटला तुम्ही म्हणजे रामाटेककडे सुरुवात करताना प्लॉटची कंडिशन म्हणजे काय, तुम्ही कधी काय म्हणून सुरुवात केली रामाटेककडे? आमचं प्लॉट अगोदर म्हणजे यांच्याजवळ द्यायच्या अगोदर पूर्ण आम्ही प्लॉट असा सोडून द्यायच्या माफिक होता. नंतर मग सरांसोबत बोलणं वगैरे केल्यानंतर सरांनी जरा आत्मविश्वास दिला, बाबा होते आपल्या बऱ्यापैकी. मग सरांचं नंतर तिथून नंतर सप्टेंबरचं छाटणी केल्यानंतर एक 15 दिवसानंतर ह्यांचे सगळं शेड्यूल आपण वापरायला चालू केलं. म्हणजे ह्या प्लॉटला जेव्हा टायमाला आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला आलो त्या टायमाला ही छाटणी झाली. छाटणी होऊन बाग फुटलेली होती, कळी अवस्थेत होती. कळी अवस्थेमध्ये त्या टायमाला तुम्हाला काय अडचणी आल्या त्या? अडचणी म्हणजे झाडाखाली कमीत कमी 30-35 कळे असे गळलेले पूर्ण मोठ्या प्रमाणात. त्या टायमाला आपण ती तुम्हाला अडचणी लागल्या, तुम्ही कळीसाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी आपण पूर्ण प्रॉपरली शेड्यूल चालू केलं. शेड्यूल चालू केल्यानंतर आज तागायत म्हणजे तुम्हाला काय अडचणी आल्या डाळिंबीमध्ये? अडचणी म्हणजे कळी गळत होती मोठ्या प्रमाणात. आपण तुम्ही दिली काय प्रोडक्ट आहे ती वापरून काय म्हणजे कळी बऱ्यापैकी सेटिंग झाली. ह्या आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला विश्वास म्हणजे असं वाटत होतं का तुम्हाला बाग एवढी? नाही वाटत नव्हतं. बाग सोडून द्यायच्या सोडून द्या असं वाटतं. रामागृहची प्रोडक्ट सगळी वापरल्यानंतर प्लॉट चांगला जमला म्हणजे तुम्हाला जो विश्वास दिला ते प्रत्यक्षात चांगला जमला. प्लॉटवर आपण काम कसं केलं म्हणजे एक नंबर काम बारकाईनं आपण बघितलं, सगळ्या बारीक गोष्टी बघून आपण ह्या प्लॉटला आपण इथपर्यंत रामासाठी डेव्हलप केलं. जर तुमची आता ही प्लॉटला तुम्ही फक्त इथं तुम्ही प्लॉटला काम करत वावर राबता, पण ह्याला जी मागणं सांगणारा जो माणूस आहे त्या माणसाला जर आपण इथं जर आता उभा केला असतं, पण त्यांचं कसं आता इलेक्शनच्या ड्युटी असल्यामुळे ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये येतं, त्यामुळे त्यांना इथं आणता येत नाही कारण त्यांना ड्युटी असल्यामुळे. त्यांचं वायबलपणा म्हणजे ते जर त्यांना जर आपण नाही समजवलं असतं तर प्लॉटची कंडिशन काय असली असते? कंडिशन प्लॉट साहेब सोडून द्यायच्या मापावर प्लॉट होता. आपण रामागृहची प्रोडक्ट एक नंबर आहे, सगळ्यांनी वापरलेली चांगलं आहे. बरं, आता मी तुम्हाला एक आता ह्या प्लॉटची एक वैशिष्ट्य सांगतो. आपण प्लॉटला कसं केलेलं नियोजन, प्लॉटचं नियोजन बघितलं तर प्लॉटला आपण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना आपण प्लॉटला आपण ह्या बाजूने शेणखत भरलेला आहे, मध्ये शेणखत भरलं आहे, पलीकडून शेणखत आणि ह्या बाजूने शेणखत आहे. तर आता आपण ह्या प्लॉटला 3 लॅटर टाकलेले आहेत. आपण मधली लॅटर चालू आहे आणि कडेचे 2 लॅटर चालू आहे. तर कडेचे ह्या लॅटरचा फायदा काय आहे ते आपण बघू शकतो. तर आता ह्या लॅटरचा फायदा बघा आपण, आता मुळींची संख्या कशा म्हणजे मुळी कशी डेव्हलप होते, एकदा मुळी दाखवा तुम्ही. ते म्हणजे शेणखताचं काय म्हणजे शेणखत टाकल्यानंतर आणि रामाटेकचे प्रोडक्ट यूज केल्यानंतर जमिनीमध्ये किती भुसभुशीतपणा राहतोय आणि मुळींची संख्या कशा प्रमाणात राहते आपण बघतोय. खाली कारण प्रत्येकाला झाडाची मुळी चांगली असेल तर झाडामध्ये ताकद जास्त राहते आणि सेटिंगचं प्रमाण जास्त राहते. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं आपण मुळींची संख्या आता कशी पांढरी मुळी फुललेली इथं. कारण मुळी जर बघितली एकदम शेणखत आहे, शेणखतामध्ये पांढरी मुळी पूर्ण. आता हे बाजूचं आपण मुळी बघितली, आता मधली साईडची मुळी बघू आपण, चारी बाजूची मुळी. आता आपण बघितलं ही शेणखत भरपूर आहे, शेणखतामध्ये आपण पांढरी मुळी ही पांढरी मुळी आपण हे पांढऱ्या मुळीला काय केलेलं आपण? रूट मॅजिक मोठ्या प्रमाणात वापरले. रूट मॅजिक आणि आपण आता बाग सेटिंग झाल्यानंतर आपण एक रामा मॅक्स
एन रामा NPK. एनपीके बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाचा तुम्हाला काय फायदा झाला म्हणजे चालू केल्यापासून जारवा एवढा असा जारवा कधी दिसला जारवा भरपूर वाढला आपण चालू केल्यापासून. चालू केल्यापासून आता आपण तशीच शिकली स्लरी बघू आपण हे बघू मुळी कशी बघू मी चारी बाजूची आपण मुळी चेक करून जाऊ तयार झालेला आहे अशा आपण चारी बाजूनी जर आता चारी बाजूनी मुळी ऍक्टिव्ह राहते कारण ह्याचा फायदा एकच आहे आपण चारी बाजूनी शेणखत भरला आणि लॅटर जर आपण तीन ठेवलं तर झाडाला ताकद जास्त राहते आणि मुळी जास्त प्रमाणात चालू राहते ही सिस्टीम जर आपण आता एकच लॅटर ठेवली असते तर एवढी ताकद झाडाला भेटली असते का म्हणजे ह्याचा फायदा तुम्हाला जाणवलाय कारण आपण चारी बाजून जर चालू झालेलं आहे चारी बाजूने जर झाड अन्नद्रव्य वाढत असेल चारी बाजूने आपण औषध सोडलं ते अपटेक होत असेल तर झाडाला नक्कीच फायदा होतोय तर ही एक डाळिंबामधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे कारण जेवढा डाळिंबाला जेवढं चांगलं व्यवस्थित आपण नियोजन करेल व्यवस्थित त्याचं आपण नियोजन मुळीवर काम करेल कारण आपण मुळी जर झाडाची व्यवस्थित नसेल तर झाडामध्ये तेवढे फळांची संख्या राहत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत ह्या बागाला आपण काय म्हणजे कसं नियोजन केलेलं आहे सुरुवातीला आपण बाग म्हणजे ही बाग आपली पानगळ झाल्यानंतर आपल्याकडे बाग आली रामाटेकर कारण ह्यांना पानगळ झाल्यानंतर कळीमध्ये अडचण यायला लागली आणि बाग नव्हतीवर जाते किंवा चौकी तयार होऊ नये म्हणून ह्या दृष्टिकोनातून ह्यांनी रामाटेकर वळण्याचा एक नियोजन केलं आणि त्याने आम्हाला कॉल केला आम्ही आल्यानंतर ह्या बागेकडे आम्ही लक्ष दिलं बघितल्यानंतर आपण ह्याला रामाटेकचे प्रोडक्ट वापरायला चालू केले सुरुवातीला आपण जास्त करून ह्याचं मुळीवर काम केल्यानंतर आपण ह्याला पहिल्यांदा रामाटेकचं वॅमॅक्स आपण कंपल्सरी देतो ह्याला एन बॅक्टेरिया पी बॅक्टेरिया के बॅक्टेरिया हे कंपल्सरी महिन्यातनं एकदा जातात आणि रूट मॅजिक हे प्रत्येक डोसमध्ये रूट मॅजिक आपलं कंपल्सरी असतं सुरुवातीला आपण ह्याला रामाटेकचं आपण रामा मोदक दिलेला आहे पुन्हा स्टीम ग्रो दिलेला आहे रामा मॅजिक दिलेलं आहे स्टीम ग्रो रामा मॅजिक आणि मोदक हे सुरुवातीच्या काळात रामा मोदकमध्ये विटॅमिन्स असल्यामुळे आपण कळी अवस्थेत त्याचा चांगला फायदा झाला आणि सेटिंगमध्ये बी चांगला फायदा झाला त्यानंतर आपण स्टीम ग्रो आणि रामा मॅजिक कळीसाठी जास्त वापरलं कारण त्याच्यामुळे कळीचा स्ट्रोक आता तुम्ही बघितलं तर कळीचा स्ट्रोक पण चांगला आहे आणि सेटिंग बी चांगलं झालेलं आहे कारण अशा खराब वातावरणात अशी बाग सेट होणं मुश्किल आहे कारण होत नाही सहजासहजी होत नाही कारण आतापर्यंत आता जर बघितलं तर आपण अशा बागाची कंडिशन खूप कमी येते म्हणजे ह्या अवस्थेत बागा बोटावर मोजण्या इतकं बागायचं आहे त्यानंतर आपण ह्याला डाळिंब स्पेशलचा यूज केला आपण सेटिंगपर्यंत डाळिंब स्पेशल भरपूर वापरले आपण ह्याला प्रत्येक 8 ते 10 दिवसाला आपण डाळिंब स्पेशल दिलेलं आहे याला